हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे डे 6. तर तुम्हाला वाटत असेल की मी सकाळ सकाळ उठले की काय. नाही गाईज, तर मी संध्याकाळी उठलेली आहे. म्हणजे संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि माझा डोळा उघडला आणि म्हटलं अरे उद्या आपल्याला व्लॉग अपलोड करायचा आहे. अजून आपण कोणतीच रेसिपी बनवलेली नाही आहे. उद्या काय टाकणार आहे व्लॉगमध्ये. त्याच्यामुळे पटकन उठले आणि माझा असा अवतार बघून तुम्हाला वाटलंच असेल की आज ही अशी काय. ॲक्च्युली काल संक्रांतीमुळे मी मेकअप केला होता, छान छान ज्वेलरी घातली होती आणि हेअरस्टाईल पण छान केली होती. तर त्यामुळे म्हटलं चला आज ऑइलिंग करून मस्त हेअर वॉश करूया. बट तो माझा प्लॅन जरा फिसकटला. त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण हेअर स्पालाच जाऊया. बट तो पण प्लॅन फिसकटला. त्यामुळे माझं हेअर वॉश पण राहिला आणि हेअर स्पा पण राहिला. मग काय जाऊ दे म्हटलं, आहे तसंच आपण आज व्हिडिओ बनवूया. आणि माझी स्किन तुम्ही पाहू शकता, ही माझी रिअल स्किन आहे. जे कमेंटमध्ये म्हणतात की मेकअप करून करून तुझी स्किन खूप खराब झाली. नो गाईज, फक्त डार्क सर्कल्स आहेत आणि थोडेसे पिंपल्स जे की दर महिन्याला येतातच येतात. कुठून ना कुठून येतातच. का आता हार्मोन्स चेंज झाले तरी येतात असं नाही का मेकअपमुळेच. आणि मेकअपचे प्रोडक्ट माझे सगळे इंटरनॅशनल आहेत, लक्झुरियस प्रोडक्ट्स आहेत. सो त्याचा काही इम्पॅक्ट होईल मला तरी वाटत नाही. मी आज खूप सुजल्यासारखी दिसते माहिती आहे. आणि त्यात मी खूप ऑइलिंग केलं आहे केसांना. ॲक्च्युली मला हेअर स्पा करायला जायचं आहे बट वेळच नाही मिळाला. बट मला व्लॉग पण शूट करायचा कारण की मला तो उद्या अपलोड करायचा आहे. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे उद्या आपण स्पा करायला जाऊया, असाच व्लॉग बनवूया. काल संक्रांतीमुळे मी इयरिंग्स वगैरे घातलेले होते. त्याच्यामुळे मला परत सोन्याचे इयरिंग्स घालायचा खूप कंटाळा आला. त्यामुळे ते पण नाही घातले. आज एवढी चंपू दिसते. आज माझा रिअल फेस बघा तुम्ही, विदाऊट एनी मेकअप. फक्त लिपस्टिक लावली आहे मी, लिप बाम लावलेला आहे. तर आज म्हटलं व्लॉग बनवूया आज असं नॉर्मली, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे मी सिम्पलच राहते, जास्त काही नाही. आणि जेव्हापासून मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, जेव्हापासून मी मेकअप आर्टिस्ट बनली आहे तेव्हापासून मी जास्त मेकअपमध्ये जायला लागली आहे. पण जर मीच मेकअप नाही केला तर मी माझ्या क्लायंटला काय दाखवणार, म्हणजे क्लायंटला कसं पटवून देणार की यार मेकअप चांगला असतो. अरे मेकअपने खरंच स्किन डॅमेज नाही होत. आता तुम्ही पाहू शकता माझी स्किन बिलकुल डॅमेज नाही झालेली. बट आपल्या शरीरातले हार्मोन्स चेंज झाले किंवा प्रोडक्टसुद्धा कधी एक्सपायर्ड झालेले असतात. जर ते प्रोडक्ट्स यूज केले तर होतात. आणि हे तुम्ही मला म्हणतायत ना लास्ट ब्लॉगमध्ये की दी डार्क सर्कल्स खूप वाढलेत. तर डार्क सर्कल्स काहीच मी आजारी होते आणि ते अजून मी रिकवर होती आहे, त्याच्यामुळे ते दिसत आहेत तुम्हाला. बाकी आणि हे पिंपल्स वगैरे तर जेनेटिक आहे यार, ते सगळ्यांनाच येतात आणि जातात. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना तर येतातच. आणि सध्या मी स्किन केअर करायचा पण कंटाळा करते. परत मी तुमच्यासोबत जेव्हा 5 दिवसांची ती सिरीज घेणार आहे स्किन केअरची, तेव्हा मी परत व्लॉग सुरू करणार आहे, परत स्किन केअर सुरू करणार आहे. बट तरी मला माझी स्किन खूप आवडते, कारण की आमच्या घरात सगळेच माझ्याकडून टिप्स घेत असतात की कसं काय स्किन केअर वगैरे करायचं. आणि हेअर्स पण मी ऑइलिंग केलेलं आहे आणि त्याचे पण मी दाखवणार आहे मी कसं ऑइल लावते, कोणतं लावते, सगळंच हेअरच्या पण टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो गाईज, आत्ता मी बनवणार आहे, काय बनवणार असेल, व्हेज की नॉनव्हेज, व्हेज की नॉनव्हेज, व्हेज बनवणार आहे. आणि ते पण काहीतरी युनिक बनवणार आहे. ॲक्च्युली मी पण ते पहिलं कधी बनवलेलं नाही आहे. सो म्हटलं चला बनवणार आहेच तर तुमच्यासोबत पण शेअर करूया. जमतंय की नाही ते पण बघूया. याला बोलतात आलू, थांबा एक मिनिट, हां, मेथी आलू लच्छा पराठा, मेथी आलू लच्छा पराठा. तर आज ते बनवणार आहे. कसं बनवते ते बघूया. आणि खरं तर गाईज आज माझा खरंच खूप मूड ऑफ होता. आज मला व्लॉगच शूट नव्हता करू वाटत आहे. बट ठीक आहे, मी जे चॅलेंज घेतलं आहे ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणून मी हा व्लॉग शूट करते. कारण की कमेंट्स वाचून ना, ठीक आहे जाऊ देत, काही इश्यू नाही, सुरुवातच नाही खराब करणार. बट वाईट वाटलं मला, जर तुम्ही म्हणत होते म्हणून मी व्लॉग सुरू केले. आणि एकदा व्लॉग सुरू केल्यावरती परत असे काही सबस्क्रायबर्स आहेत जे की त्यात चुका शोधून 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 असे वाईट बोलतात ना, तर वाईट वाटतं, खरंच वाईट वाटतं. आणि माझे जे जेन्युइन सबस्क्रायबर्स आहेत ते खूप वाट बघतात माझ्या व्हिडिओजची. बट ठीक आहे, त्यांच्यासाठी हा व्लॉग आहे. ज्यांना वाईट कमेंट्स करायच्यात, बॅड वर्ड्स टाकायचेत आपल्या कमेंट सेक्शनमध्ये, त्यांच्यासाठी काहीच नाही बोलणार मी. उगाच त्यांना डोक्यावर नाचवलं ना की त्यांना अजून मज्जा येते. तर रिअल लाईफ माझी काय आहे मला ते माझ्या जेन्युइन सबस्क्रायबर्सला माहिती आहेत, कारण ते वर्षानुवर्ष मला बघत आलेले आहेत. यांना काय माहिती, जे घाण बोलतात त्यांच्या घरात तेच संस्कार असतात. त्याच्यामुळे ते त्यांची लायकी दाखवत आहेत आपल्या ब्लॉगच्या कमेंट्समध्ये. सो इग्नोरच करते मी सगळ्यांना. बट चल आपण रेसिपीकडे जाऊया. आज आहे आपली 6वी रेसिपी आणि जी असणार आहे आलू मेथी लच्छा पराठा. मला पटकन बोलता येत नाही आहे कारण की ते आहेच तेवढं मोठं. सो लेट्स गो. आज आम्ही सगळेच झोपेतून आत्ताशी उठलो आहे. किती वाजलेत गोलू सांग सगळ्यांना? 5:30 वाजले संध्याकाळचे आणि आम्ही आत्ता उठलो आहे. हे कशा लाजतोय बघा. तर किती गोड असतं बघा आमच्या गोलू.
अरे ते येडे होतील तुझी स्माइल बघून. सो आज आमचा गोलू खाणार आहे आलू मेथी लच्छा पराठा. चलो बनाते हैं. पराठे बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी मैदा, 2 ते 3 चमचे आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉर, ज्याने की थोडेसे क्रंची होतील. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा आणि मेन जे आहे ते कापलेली मेथी, आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून त्याला आपण गव्हाचं पीठ कणिक कसं भिजवून घेतो तसंच आपल्याला ते मस्त मळून घ्यायचं आहे आणि ते थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते छान सेट होईल. मी बॉईल पोटॅटो घेतलाय, त्यात आपल्याला टाकायचंय हे कोबीचे काप आणि जय. तो दाखवून तो कसं खेळतो. हा जय मारता येत नाही. कोबी आणि गाजर टाकलंय, त्यात कोथिंबीर टाकायची आणि हळद, लाल मिरची पावडर. संपली म्हणजे आहेच नाही. ठीक आहे, आपल्या घरचा मसाला टाकू त्याच्यात. लोक तेच म्हणते त्यांचा मसाला चढवा किती काली झाली. इकडं तिकडं मिरची कापून टाकू का मला ना, तिखट नाही होणार. हिरवी मिरची ना. हा बिहारचा डबा आहे बघा. बिहारचा आहे. हा त्याच्यात आईस्क्रीमचे डबे आम्ही बनवले. एकदम बारीक बारीक कापड दात खाली आले का मला शिव्याच बसतील प्रत्येक घासाला. आणि हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. मी 3 बटाटे घेतलेत बॉईल करून, मीडियम साईजचे. मी पण पहिल्यांदाच बनवते, बघूया कसं बनतंय. ओके, हे रेडी आहे. आणि आता आपल्याला मम्मी टुंग 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 बंद कर ना तुझी. चांगलं डिप करून घ्या. आणि चांगलं पातळ लाटून घ्यायचं. चिटकत असेल तर पीठ लावा. आता ही लाटून झाली. याच्या आपल्याला हे सारण टाकायचंय. सगळीकडे असं पसरून घ्यायचं. जास्त जाड जाड नाही लावायचं. ओके, हे चारी बाजूने लावून घेतलंय. हात धुवून घेते. याचे असे फोल्ड द्यायचे आपल्याला. चिटकून घ्या ते कडा त्याच्या. अरे यार, त्यातली एक स्टेप विसरली मी, पुढच्या याला करू ती. कोणते होते? त्याच्यावरती कांदा टाकायचा होता आणि चाट मसाला टाकायचा होता. बरं ठीक आहे. आणि याला
असं वरच्या बाजूने कट करून घ्यायचं. खालच्या बाजूने पण कट नाही झालं पाहिजे, वरच्या बाजूने. ओके. आणि हे पलटी करायचं. पलटी करून ते एकमेकावरती, इथे कट नाही बसला का, एकमेकावरती असं ठेवायचं. ओके, हे असं झालं पाहिजे. आणि याला राऊंड अँड राऊंड करून ही बाजू त्याला चांगली चिटकवून घ्यायची. हे असं झालं पाहिजे. भारी ना? भारी दिसते रे बा. आणि मग त्याला आपल्याला त्याच्यावरती तेल किंवा तूप लावा, कारण की आहे ना ते चिटकेल याला. जोर जोरात नका लाटू. हा जाडच ठेवायचा आपल्याला, जास्त पातळ नाही करायचा. आता पहिल्यांदा अंदाज येणार आहे की सारण जास्त ताग झालेलं आहे आपलं. याचा अर्थ सारण आपल्याला कमी भरायचं. अनुभवातून शिकतो माणूस. आता हा पराठा आमची मम्मी खाईल. हा भाजून बघू, दुसरा वेळी चांगला. नाही पण जाडच असतो थोडासा ना, आता ते छान आकार येईल. असं इथपर्यंत आलंच भारी दिसतंय. आता होईल हा छान बघा, कारण त्याच्यात थोडस सारण कमी भरलंय ना. कडक होते. तुला खायची तुला? बस खाली. बघा आता दे म्हणतोय आतोला. थांब. चाकू तर काय आवडत. आता लावा कांदा आणि चाट मसाला. आता मी ना मुद्दाम छोटा केला. एवढं सारण टाकणार मी. आमचा लच्छा पराठा रेडी आहे. आपण विचारूया प्रियाला कसा झालाय. प्रिया, भारी झालाय.
प्रिया सगळे म्हणतात तुला सासरवास आहे खूप. का? मागच्या कमेंट म्हणजे याच्यात कमेंट्स खूप आल्यात की तुम्ही सगळे तिच्यावर नुसती चिडचिड करता, हुकूम करता म्हणून. त्यांना असं वाटतं ते हुकूम आहे, पण आम्ही एकमेकांना कामं मी सांगतो. तीच कमेंट केली, म्हटलं त्याला आमचं फ्रेंडशिपचं नातं म्हणतात. बट तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, म्हटलं तुम्हाला ननंद भाऊजाईचंच नातं दिसतं, सो त्याला काहीच करू नाही शकत. आणि असं बोलतात का मी तुझ्या हुकूम सोडते नुसती, मम्मी चिडचिड करते, बिचारी प्रिया अशी म्हटली. माहिती का, मला हसायला आलं खरंच असं. मला ते झालंय आता हसायला. बिचारी काहीच नाहीये, म्हणजे आता ज्याचा त्याचा स्वभाव आणि काम सांगणं नाही म्हणत त्याला, फक्त काय म्हणतात ते हेल्प करत होते मी. म्हणजे कमेंट अशी होती त्यांची का हे सगळे नुसती तिच्यावर चिडचिड करतायत, हुकूम सोडतायत, ही नुसती फक्त ब्लॉग बनवायलाच आहे असं तसं असं म्हणतायत. पण कोणी माझ्या चिडचिड केली असं त्यांना वाटतंय, ते त्यांच्या मनानेच नाही का एक एक जोडतायत. आता मागचा कोणता ब्लॉग होता, आपण सगळे होतो त्यामध्ये, गोलू प्रिया. म्हणजे याच्या आदल्या ब्लॉग मध्ये ते काय बोलले, गोलूला घे, प्रियाला घे, मम्मीला घे, आणि मी त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला घेतलं तर ते असं बोलतायत की तुझ्यावर आम्ही चिडचिड करतो आणि तू खूप अंडरस्टँडिंग आहे तू, आय नो, बट आम्ही तुला त्रास देतोय आणि ते पण तू सहन करते. याच्यात काहीच त्रास म्हणजे त्यांनी असं स्पष्ट सांगावा की बाबा इथे त्रास दिलेला आहे किंवा सासरवास केलेला आहे, असं कुठे दिसते, कुठंच नाही. आणि हे आम्ही मस्करी दाखवतोय काही, असं नाहीये की हे बघ आलं आमचं पिल्लू. आम्ही एकदम फ्रेंडशिपच्या नात्याने राहतो, एकदम नाही का मैत्रिणी. तुम्हाला ननंद भाऊजाईचं नातं म्हटलं की ते तसंच दिसतं, त्यात आमची चूक नाहीये, तुमची चूक आहे. पण असं त्यांनी सांगावं स्पष्ट की बाबा, ते असं म्हणतायत का तूच करते सगळं, आता मी पण इथं राहते ना, मग तुला त्रास असं ह्या गोष्टी. गोलू बघ, गोलू बघ, आमचा गोलू बघ. खाणार आहे का तू? तुला आवडलं गोलू? छान छान कर, आज तुला सांग. OMG तुला एवढं गुड बॉय. छान सांग, आज तुला सांग छान छान. त्याच्या हाताला लागलंय, त्याला जमत नाही लागलेलं. खाली बस, बस खाली. अगं त्याला खरंच आवडलंय. आवडलं नाही मग. गाईज याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की हा लच्छा पराठा किती छान झालाय, म्हणजे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. तो त्याच्या हाताने खातोय. तिखट नाही, अजिबात नाही, असं एकदम मापात सगळं. तू छान छान कर, छान 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 छान. मम्मी तुला आवडलं? हो, म्हणजे लहान मुलांसाठी पौष्टिक आहे, उलट मोठ्या हो. माणसासाठी आणि त्यात असं काहीच नाहीये का जे बाहेरून, फक्त सॉस आहे बरं का, सॉस आहे, सॉसचं नाही मी सांगू शकत, बट बाकीचं पराठा एकदम हेल्दी आहे. तू कसं बोलत? आम्ही 7 वाजता नाश्ता करतोय, आता जेवणार कधी? तसे आपल्याला उशीरच होतो. आणि आम्ही पप्पांच्या रोज शिवाय खातो, आम्ही 1 आणि 2 वाजता झोपतो, त्यामुळं आणि सकाळी लेट उठतो. पप्पांना दाखव ना. रोज आम्ही 10 शिवाय तरी खातो पप्पांच्या, लेट झोपण्यावरून आणि लेट उठण्यावरून. मग ठीक आहे, चालायचंच. बघ हे पोरग, तुला काय चाललंय? दे इकडं. गाईज काल ती मी कमेंट वाचली ना, तर त्याच्यावर मला एकच बोलू वाटतं. आमच्या दोघींसारखं म्हणजे ननंद भाऊजाईचं नातं अख्ख्या इन्स्टावर कोणाचं नसेल असं आमच्या दोघींचं आहे. आणि मला असं वाटतं जे असे बॅड कमेंट करतात ना, त्यांना ते देखवत नाहीये, बोलतात. सो इग्नोर केलेलंच बरं. नाही तर माझी आज खरंच ब्लॉग बनवायची इच्छा नव्हती, बट म्हटलं जाऊ दे, त्या 1-2 लोकांसाठी कशाला माझ्या बाकी सबस्क्रायबर्सचं मन नाराज करायचं. आणि आपण चॅलेंज घेतलंय तर ते पूर्ण केलंच पाहिजे. पण मी तशी तुम्हाला हेल्प करत होते, त्याच्यामुळे याच्यात असं हुकूम सोडण्यासारखं किंवा काय काय वाटतं मी ओव्हर ऍक्टिंग करते आणि तुझ्यावरती. मी ओव्हर ऍक्टिंग नाही, ती आमचं मस्तीत बोलायचं असतं ते तसं, त्याच्यामुळे आम्ही बोलतो. मुद्दाम तिला त्रास दिल्यासारखं वगैरे ते आम्ही मुद्दाम केल्यासारखं. नाही तर ती एवढे दिवस राहिली असती का आमच्या जवळ, एवढा त्रास दिला असता, गेली असती मी बोलू मग नाही बोलू. तर गाईज मी ब्लॉग इथे संपवते. ब्लॉग कसा वाटला, आलूचा मेथी आलू लच्छा पराठा कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय रेसिपी बनवेल ते पण सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.